नमस्कार, लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। आपण आलो आहोत लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये। यामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत। चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील 5 महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातील। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे। यामध्ये आता येत्या 2 दिवसांमध्ये देखील हवामान विभागाकडून राज्यातील सर्वच प्रादेशिक विभागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामध्ये विदर्भात देखील सर्वत्र पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे। यामध्ये मुसळधार पाऊस वर्तवण्यात आला आहे, तो म्हणजे विशेषतः विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर नाशिक, पालघरसाठी देखील ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, त्याचबरोबर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी मात्र येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे आता राज्यात येत्या 2 दिवसांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यानंतरची दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। यंदा भारतीय शेतकऱ्यांसाठी कापसाची शेती मोठी फायदेशीर ठरणार आहे, कारण जागतिक बाजारात कापसाचे दर 7 वर्षांच्या तुलनेत उच्च स्तरावर पोहोचले आहेत। त्यामुळे आता भारतीय कापसाला दर जुलै 2021 मध्ये नोंदलेल्या उच्च स्तराजवळ पोहोचले आहेत। त्यामुळे आता या आठवड्यात कापसाच्या किमतीत 3% उसळी नोंदवली असून जुलै 2021 मध्ये याचा दर 10% वाढला होता, तर जागतिक किमतीमध्ये 97% प्रति कापूस गाठीची तेजी आहे। त्यामुळे कापड उद्योगामध्ये कापसाच्या मागणीत मागील काही काळापासून वाढ नोंदवली गेल्याने कापसाच्या दरामध्ये ही वाढ झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे। तर 2021-22 साठी ग्लोबल कॉटनचा स्टॉक सुमारे 8.93% गाठ राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे आता भारतीय शेतकऱ्यांसाठी विशेषतः कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। यानंतरची तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी, कारण कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, त्याचबरोबर कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसमोरील आर्थिक तसेच कौटुंबिक संकट लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 साठीची शुल्क कपात जाहीर करण्यात आली आहे। याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे पार्श्वभूमीवर आता पुणे विद्यापीठाने देखील हा निर्णय घेतला आहे। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी 100% शुल्क माफ करण्यात आलं असल्याचं यावेळी विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं आहे। तर सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने देखील फीमध्ये सवलत देण्याबाबत निर्णय जाहीर केला होता। त्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी कोरोना काळामध्ये हा काहीसा दिलासा म्हणावा लागेल। यानंतरची चौथी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यात येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये शाळा कॉलेज संदर्भात निर्णय होण्याची शक्यता किंवा या संदर्भातील संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत। राज्यात आणि देशात कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचा धोका असताना मंदिरे उघडण्याची घाई नको, त्याचबरोबर हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील। मात्र शाळा आणि कॉलेज सुरू करण्यासंदर्भातील निर्णय त्या 5 ते 6 दिवसांमध्ये होण्याची शक्यता देखील यावेळी आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे। यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच तंत्र शिक्षण विभागाच्या कुलगुरूंच्या संपर्कात आम्ही असून या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं देखील यावेळी सांगितलं। तसेच टास्क फोर्सने दिलेल्या अहवालानंतरच शाळा सुरू होण्यासंदर्भातील निर्णय होईल असं देखील यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता शाळा कधी सुरू होणार यावर अद्याप देखील प्रश्नचिन्हच आहे, तर विद्यार्थ्यांसाठी देखील आता हा संभ्रम कायमच आहे। यानंतरची शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे रस्त्यावरील रहदारी संदर्भातील। सध्या रहदारीचे नियम मोडले तर आता 15 दिवसांच्या आत तुम्हाला नोटीस येऊ शकते। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रॅफिक कंट्रोल आणि रस्ता सुरक्षेसाठी मोटार व्हेकल ॲक्ट 1989 अंतर्गत एक नोटिफिकेशन जारी केलं आहे। त्यानुसार आता स्टेट एन्फोर्समेंट एजन्सी आणि ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनासंदर्भात जोडलेल्या प्रकरणांबाबत संबंधित व्यक्तीला किंवा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला 15 दिवसांच्या आत एक नोटीस जारी नोटीस पाठवणे बंधनकारक असणार आहे। विशेष म्हणजे यासाठी चलन तयार करण्यात येणार असल्याचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा वापर करून हे चलन तयार करण्यात येणार आहे। तर इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंगच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड चलन भरेपर्यंत जपून देखील ठेवण्यात येणार आहे।
त्यामुळे आता रहदारीवरती तुम्ही नियम मोडताना किंवा रस्त्यावरती वाहने चालवताना तुम्हाला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तर या होत्या या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. यासारख्याच महत्त्वाच्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.